हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून. तर माझी मशीन आज बिघडली, मला कपडे शिवायचे आहेत. आज ब्लाऊज आले शिवायला, तर मशीनच बिघडून बसली. वादी सारखी तुटून जाते. मशीन नाही बिघडली, सॉरी. कधी कधी मशीन पण बिघडती, तर घरच्या घरी नीट करते. आमचे हे रिपेअरमॅन आहेत, काय म्हणायचं हो, तेच म्हणायचं ना. आता तोंडात तंबाखू धरली, त्याच्यामुळे ते बोलू शकत नाहीत. तंबाखू थुकल्यानंतर मग बोलते, थांबा जरा. तंबाखू खाऊ नये, वाईट असते शरीराला. काय सुचत नाही हो बोलायला. आता का त्यांच्या पॅन्टीला टिपा मारच्यात, पॅन्ट फाटली आहे. आणि एक ब्लाऊज पण शिवायचा, ही कटिंग केलं आहे अर्धवट, अजून 2 शिवायचे. तरी ब्लाऊज मी वापस पाठवून दिले, शिवणं होत नाही मला. आमच्या बेबीला पण आता ताप आला या, सारखी तुटती वादी. उलट फिरवताय तुम्ही चाक. कट्ट दिसणं वाजतंय ना तिथं, मग ते तुटतात तट्ट दिसणं वाजले की असं होतंय. 12 वाजल्या बाबा, 12 वाजून गेल्या. काल तरी 1 वाजली होती कामाला. तेल सोडताय का? चिर पडली ना ती. हा, ते नसतं तेल जमत त्याला मशीनचं. अहो उलट फिरवली तुम्ही, लई एवढे फिरवतात का? टक्कल पडलंय आमच्या नवऱ्याचं काम करून करून. ते पण ढिल्लं झालंय. कसं आहे, आमच्या घरच्या घरी आहे काय, सगळं मशीन नीट करते ते लगेचच. आता मशीन नीट करायचं. मग काही लोकांचं बघा ग्रॅज्युएशन झालेलं असतं, पण काहीच नीट करता येत नाही. पण आमच्या मालकांचा ITI झालाय ना, त्याच्यामुळं सगळं सामान, काय मिक्सर असू द्या, फॅन असू द्या, टेप असू द्या, TV असू द्या, ती मशीन असू द्या, ती TVचं सेटअप बॉक्स ती असू द्या, परत हिटर असू द्या पाणी तापवायचं, परत मशीन असू द्या कपडे शिवायची, घरच्या घरी सगळं नीट करतात. आणि बायको बी बिघडलेली असली का नाही, बायकोला बी बिना पैशाच, मग बिना पैसे खर्च करताच मग नीट करतात. असं असावं का नाही माणूस गडी, हाय का नाही कामाचा माणूस. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. लय बोर व्हायला लागले बाबा आजकाल. आता मलाच बोर व्हायला लागला ना, तुम्ही काय म्हणता, आता हिलाच बोर होतंय, तर कसं करा. ते छोटासा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी पिनाकी आहेत. शाई मस्तानी साडीला पिनअप करते मी. तुटली अजून, निघली. उलटी फिरवली होती का मशीन? वय वा, एक तर शब्द बोलत जावा की, बोलायला आवडत नाही का? पुढच्या जन्म तुमचा बाईचा व्हावा लागतं. बघा मग कसं बडबड करचाल, आहे का नाही? फिरवा. हाय का नाही कामाचा गडी, लय चालाक आहे आमचा गडी. चालक हा लय चालाक असायला पाहिजे. संसार करायला लय चालाक आहे म्हणावं लागेल. कामधंदा करायला बी लय चालाक आहे. ओके. हॅलो गाईज. तर बघा, आता मशीनवर बसले मी. तसं तर आता मी 1 महिना झाला मशीनवर बसले म्हणावं लागेल. संक्रांतीच्या पासून मशीनवर बसले. तर बाळ सांभाळून बरेच पैसे कमवले मी आता. पण ते घर खर्चालाच पैसे जातात माझे सगळे. आणि कधी कधी दवाखान्याला, परत काय 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 एक वस्तू आहे का विकत घ्यायला. आजकाल महागाई पण लय वाढलेली आहे. ही घ्या, ती घ्या, ह्याव घ्या, त्याव घ्या, लय बाबा लय आहे. पिवडीला बसवलंय आमच्या. मी सवय झाली ना मला नाक वडून, असं नकटा असल्यामुळे नाक असं वडत होते मी पहिल्यापासून, लहानपणापासून सवय झाली.
असं वडून 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 एवढं तरी वरी आणलंय मैत्रिणी, नाहीतर काय सुद्धा नव्हतं, नुसतं श्वास घ्यायला नाक होतं मला. काय सांगायचंय तुम्हाला, नाकाचं कौतुक कुणाकुणाला लय उचलून आहे आमच्या नवऱ्यासारखं नाक. आणि आम्हाला इथभर श्वास घेण्यापुरती 2 बोळ, बस जाऊ द्या. बघा डोळे माझे खोल गेले सगळे. पापणे लई वाढले, ते भुवया लई वाढले, ते आयब्रो करावं म्हणते. नको जाऊ दे आता, जसं भुवया आयब्रो करेल तर तसं त्याची वाढही कमी होते. केस लई भरभक्कम आहेत पण मला केस. जाऊ दे. हो का मी पीस कटिंग करून ठेवलंय. आता हे 2 पॅन्टीला टिप्पा मारते. कामाला काही कमी नाही हो. लोक म्हणते ती रोज काम असल्या देवाचा आभार माना. आला काम करता करता कबरात जायची वेळ येईल एका दिवशी, काय देवाचा आभार मानावा सांगा, इतकं काम असते. मला तर कोणीच नाहीत पुढं मागं बघायला. अशी एक पोस्ट होती इंस्टाग्रामला, तुमच्याकडे जर काम असेल दिवस उगवायला तर देवाचे आभार माना की थँक्यू गॉड मला काम दिल्याबद्दल. काय अरे मेहनत करायची, त्याला काय थँक्यू गॉड म्हणायचंय. कामाला काही कमी आहे वय, काही काम करतो आपण. एवढं काम जाते, रात्री झोपायला सुद्धा टाइम भेटत नाही, एवढं काम असते. दिवसाची तर बातच वेगळी आहे, एवढं काम आहे, त्यात काय देवाचा आभार मानायचंय तवा. चला जाऊ द्या. पहिले जास्त घेत होते मी ब्लाऊज शिवायला. पहिलं पण लय असायची, पहाटे 3 वाजायचे मला ब्लाऊज शिवायला. ज्या दिवशी नसल ना कपडे त्या दिवशी बसायची निवांत मी. ज्या दिवशी असल कपडे दिवस उजडायचा मग मला कपडे शिवायला. कधी कधी नसतेत कपडे, शक्यतो असतातच रेग्युलर कपडे शिवायला. कधी समजा नसतेच, स्लॅक आहे बाबा पावसाळ्यात, समजा उन्हाळ्यात तर असतेच, लग्न सराई चालू असते त्याच्यामुळे जास्त करून कपडे. आणि मी तालुक्याच्या ठिकाणी राहते पण आतमध्ये राहते, असं नाही की रोड टच राहते असं नाही, त्याच्यामुळे येतात कपडे. आणि शाळा सुरू झाल्यानंतर भरपूर साड्या असतात बघा, सीझनच असते त्यावेळेस. आता 26 जानेवारी शिवजयंतीनिमित्त सीझनच होता म्हणायचं. आमच्या गावातल्यांनी मॅडमनी सगळ्या लेकरांना साड्या शिवण्याला सांगितलं. सगळ्या साड्या आमच्या जावेकडे गेल्या, जाऊ पण आमची साडी शिवायला शिकली, त्यांच्याकडे गेल्या. ती एक गोष्ट चांगली झाली की त्यांनी शिकल्या साड्या, नाहीतर मला लोड फार झाला असता, असं झालं असतं. आज कितवा 4था दिवस आहे. आज आमच्या नंदाच्या मुलाला ॲडमिट केलं तर कुत्रा आणलंय त्यांनी, आणि कुत्र्याचं इन्फेक्शन झालं. कुत्र्याच्या इन्फेक्शनमुळे टॉन्सिलच्या गाठी सुजलेले आहेत. आणि डॉक्टरने म्हटले नीट झालं तर ठीक, नाही तर ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर लोक लय भयकलेली आहे, ती लय आडमोठी आहेत म्हणावं लागेल, काय बी सांगते ती. हो असं झालं तसंच झालं, तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल, नाही नीट झालं की. त्यांना वाटतं आपण काय घरी जातो काय की लेकरांना घेऊन, ॲडमिटच करा म्हणते ती पैसे ओढण्यासाठी. अशी डॉक्टरांची कंडिशन आहे. इतका पैसा ओढतेत का नाही लय. मला तर 9 महिने सांगितलं तुमचं बाळाचं वजनच कमी आहे, परत म्हणले रक्तच कमी आहे, परत म्हणले मग पोटात सारखं दुखत होतं, मग पोटात दुखायला लागलं की सोनोग्राफीच करा, तुमची डिलिव्हरीच होईल 7व्या महिन्यातच. काय काय सांगते डॉक्टर, आडमुठ ठोंब्याची लय आता वाईट राग यायला लागलाय त्यांचा, काहीही सांगते ती. हो असलं आहे. चला आता लाईक करा. डॉक्टरवर पण विश्वास नाही राहिला बरं का. चला आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मध्येच घसरगुंडी होती ना माझी, मी दुसरीकडेच भटकते बोलता बोलता. तर डॉक्टर पण काय वेगळंच सांगतेत, असतंय वेगळंच. परत माझी एक मैत्रीण होती, तिच्या पण पोटात दुखत होतं, तर ह्याच डॉक्टरने कुलकर्णी डॉक्टरने सांगितलं होतं अपेंडिक्स आहे म्हणून सांगितलं होतं, आणि ऑपरेशन करावं लागेल तातडीनं सांगितलं होतं. तर ती काय म्हणली मैत्रीण, नाही मला ऑपरेशन म्हणल्यावर मग भीती घाबरली ना, ती कापायचं म्हणल्यावर पोट वगैरे. तर ती म्हणली नाही मला ऑपरेशन नाही करायचं म्हणली. मनाची धाडस केली तिनं, मनाला सांगितलं हे माझ्या शरीरा मला काही झालेलं नाही, मी एकदम मस्त आहे, निरोगी आहे सांगितलं, मला ऑपरेशनची गरज नाही, आता मी चांगली आहे असं सांगितलं तिनं. आणि तिचं कधीच नाही पोट दुखलं, बरी झाली ती. असं असतं पॉझिटिव्ह थिंकिंग. ओ माय गॉड, पॉझिटिव्ह थिंकिंग लय भारी असतंय म्हणायचं. तिनं पॉझिटिव्ह विचार केला, निगेटिव्ह विचार केला नाही. असं पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. ओ माय गॉड, पॉझिटिव्ह तर रोज विचार करतो,
फक्त शरीर आरोग्याविषयी, नाही तर पैसा पाणी ह्याच्या रिलेटेड नाही यार पॉझिटिव्ह विचार. माझं शरीर चांगलं आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे असं विचार करायचा, मग मस्त राहतं माणूस. ओके चला बाय. आता मला कपडे शिवायचेत, गप्पा मारायला टाईम नाही माझ्या संग. लय काम आहेत आमासनी बी आणि तुम्हासनी बी बघणाऱ्यासनी बी. काम नाही केल्यावर लय अवघड आहे मग. ओके बाय द वे, टाटा बाय बाय.